नीट पेपरफुटी प्रकरणात संशयित आरोपी शुभम खैरनारचा ताबा सीबीआयकडे। शुभमने पेपरफुटी प्रकरणी मध्यस्थीची भूमिका बजावली असा संशय, तपासाला वेग। नीट पेपरफुटी प्रकरणाची पाळंमुळं पुण्यापर्यंत। पुण्यातून एक जण ताब्यात, सूत्रांची माहिती। चौकशी दरम्यान आरोपी शुभम खैरनारकडून पुण्याचा उल्लेख। भाजपच्या भ्रष्ट व्यवस्थेमुळे लाखो विद्यार्थ्यांची मेहनत वाया, हे अपयश नाही, तरुणाईच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा। नीट पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर निशाणा। आसाममधील सुनेत्रा पवारांच्या आसन व्यवस्थेवरून रोहित पवार आक्रमक। शपथविधीवेळी सुनेत्रा पवार यांना उड्डाण मंत्र्यांच्या शेजारी बसवण्याचा उद्दामपणा जाणीवपूर्वक केलाय का? रोहित पवार यांचा हा सवाल। विकास लवांडेंवरती डांबर टाकायला हवं होतं असं लोक म्हणतायत। संग्राम भंडारेंची TV9 मराठीला प्रतिक्रिया। दरम्यान फरार संग्राम भंडारे माध्यमांसाठी रिचेबल, मात्र पोलिसांसाठी सापडेनात असा सवालही केला उपस्थित। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनीला न्यायालयाचा दणका। अमेडियाला 22,46 लाख रुपयांचा भुर्दंड। अर्जासाठी 2 महिन्यांची मुदत। महसूल मंत्र्यांनी निर्णय न दिल्यास मुद्रांक शुल्क भरावा लागणार। बंगालमध्ये सीएम शुभेंदू अधिकारींच्या पीएच्या हत्येचा तपास सीबीआयकडे। चंद्रनाथ रथ यांच्या हत्येच्या तपासासाठी 7 सदस्यीय एसआयटी स्थापन। डी कंपनीचा हस्तक। आसिफ दाडीच्या मुलावर गोळीबार। डॉकयार्ड रोड परिसरात गोळीबाराची घटना। समीर शेखवर जेजे रुग्णालयामध्ये उपचार। पोलिसांकडून फरार हल्लेखोरांचा शोध घेणं सुरू। विरारमध्ये खदान माफियाकडून मंडलाधिकारी प्रभाकर पाटलांवरती प्राणघातक हल्ला। घटनेत प्रभाकर पाटलांसोबतच्या एका इसमाची हत्या। मृत आत्माराम पाटीलच्या कुटुंबियांचा न्यायासाठी विरार पोलीस ठाण्यात ठिय्या। सांगलीमध्ये वादळी वाऱ्यामुळे भिंत कोसळली। 6 भाविकांचा मृत्यू, 10 जण जखमी। मोठेवाडीत मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये दुर्घटना घडली। बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी भाविकांनी घेतलेला आसरा।